नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? आज थोडासा वादाचा विषय आहे बरं का. मध्ये काय झालं, एक 6 महिन्यापूर्वी आपल्या एका ताईंनी मला फोन केला. म्हणाले की माझ्या आईवडिलांना खूप गरज आहे पैशांची. माझं लग्न झालेलं आहे. मिस्टरांचा काही आक्षेप नाही आहे. मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे आणि मला पैसे मिळवायचे आहेत आणि मला त्यांना फायनान्शियली सपोर्ट करायचं आहे. तर मग मी तिला म्हटलं, "अगं बाई, तू थांबलीस कशाला? तू काय शिक्षण केलं?" काय सगळं तिचं विचारून घेतलं आणि तिला म्हटलं की या क्लासेस आहेत वेगळे या क्लासेसमध्ये इंटरव्ह्यू दे, तू काही ना काहीतरी नक्की होईल. आणि खरं सांगू का, तिचा मला 4 दिवसांनी फोन आला की ताई, मला जॉब लागला आहे, पुण्यामधल्या छान कोचिंग क्लासमध्ये जॉब लागला आहे आणि आता मी माझ्या आईवडिलांना फायनान्शियली सपोर्ट करू शकते. मला इतकं बरं वाटलं. मला एक सांगा मैत्रिणींनो, मुलाचे आईवडील म्हातारे होतात, त्यांना काही लागलं तर ते सगळं आपण करायचं आणि मुलीच्या आईवडिलांना काय वय नसतं का हो? त्यांना म्हातारपण येत नाही, त्यांना इन्सिक्युरिटी वाटत नाही. माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक मुलींनी आपल्या आईवडिलांची जबाबदारी घ्यायला पाहिजे. मी आणि माझी बहीण माझ्या आईवडिलांची सर्वतोपरी आम्ही जबाबदारी आनंदाने पार पाडतो आणि आम्हाला त्याच्यात खूप छान वाटतं आणि आमच्या घरातनंही कोणी आक्षेप पण घेत नाही बरं का. सासरचे पण लोक आमचे चांगले आहेत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यात जबाबदारी घेणं देणं हा विषयच नाही असायला पाहिजे. आपलं कर्तव्य आहे. आई वडील काय, सासू सासरे काय, ह्यांचे वय झालेली आहेत, ह्यांना पाहिजे ती मदत, लागेल तशी मदत, जमेल तेवढी मदत आपण करायलाच पाहिजे. मग प्रॉब्लेम येतोच कुठे. पण बुरसटलेली जुनाट मानसिकतेची लोकं दुर्दैवाने अजूनसुद्धा समाजात आहे. माहेरी जायचं नाही, परमिशन घ्यायची, फ्रीडम देतो का नाही, आईवडिलांना पैसे कशाला द्यायला पाहिजे. अरे त्यांना औषध पाणी, कधी कधी पैसे संपलेले असतात, रिटायरमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असतो. अशा वेळी जर का एवढं मुलींना शिकवलं आहे तर थोडीफार मदत करायला काय हरकत आहे. आणि शेवटी तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण मला असं वाटतं ना, आपण मॉडर्न होत चाललेलो आहे फक्त कपडे आणि गेटअपमुळे, आपण आपले विचारसरणी मॉडर्न नाही आहे. मला तर ह्या बाबतीत मला जे विचारतात ना, मी त्यांना सरळ सांगते, बाबा नो, तुम्ही स्वतःच्या पायावर सक्षम व्हा, उभे राहा, कोणावर डिपेंड राहू नका. छोटा का होईना घरातल्या घरात काहीतरी व्यवसाय शिका, काहीतरी टिफिन्स बनवा किंवा साड्या विका, ज्वेलरी विका. आजकाल इतके ऑनलाईन बिझनेसेस आहेत. स्वतःचा पैसे कमवण्याची एक मजाच वेगळी असते. आणि मग प्रश्न उरतो तो एवढाच की आपण ह्याची मदत कोणाला करायची की नाही करायची, हा सर्वस्वी आपला प्रश्न असतो. पण जर का आपण फायनान्शियली कोणावर तरी सतत डिपेंडंट असू तर आपण हा फ्रीडम घेऊच शकत नाही. सो मला असं वाटतं की प्रत्येकीने काही ना काहीतरी केलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?